हॅलो. हॅलो. नमस्कार विद्यार्थी मित्र. आपलं पुढच्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. एन्व्हायरमेंटल स्टडी या ऑनलाईन बुकमध्ये आपण यापूर्वी 2 व्हिडिओ पाहिले आहेत, ज्यामध्ये आपण पर्यावरणाची व्याख्या, पर्यावरणाची व्याप्ती, पर्यावरण म्हणजे काय, त्यानंतर नैसर्गिक संसाधने, त्यांचे प्रकार आणि त्यांचं मानवाच्या आयुष्यामधील स्थान या गोष्टी अद्यापपर्यंत पाहिलेल्या आहेत. या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत पुढचा टॉपिक, ज्यामध्ये आपण जंगल संसाधने किंवा फॉरेस्ट रिसोर्स याबद्दल माहिती पाहणार आहोत. तर तेव्हा सुरू करूयात आजच्या व्हिडिओला. जंगल संसाधने किंवा फॉरेस्ट रिसोर्स म्हणजे काय. तर सर्वात प्रथम मी आपणासोबत एक पीपीटी शेअर करत आहे, त्यामधून आपण पाहणार आहोत आजचा टॉपिक जंगल संसाधन. तर या टॉपिकमध्ये आपण जंगल म्हणजे काय, त्याची व्याख्या आणि त्यामध्ये येणाऱ्या वेगवेगळ्या गोष्टी या अभ्यासणार आहोत. तर जंगल म्हणजे किंवा वनसंपदा म्हणजे जंगलामधून आपल्याला मिळणाऱ्या सर्व गोष्टी, ज्या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे आपल्या जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचा रोल प्ले करत असतात. जसं की झाडे, प्राणी, पाणी, माती आणि स्वच्छ हवा, अन्न, लाकूड, औषधे, इंधन इत्यादी अनेक उपयुक्त वस्तू पुरवल्यामुळे जगातील जंगले अत्यंत मौल्यवान नैसर्गिक संस्थांपैकी एक मानली जातात. ऑक्सिजन निर्मिती आणि कार्बन डायऑक्साईड शोषण हा देखील एक जंगलांचा मोठा रोल मानव प्राण्याच्या आयुष्यामध्ये आपल्याला असलेला पाहायला मिळतो. जंगलामध्ये लाखो वनस्पती व प्राणी राहत असतात. त्या वनस्पती व प्राणी पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आवश्यक आहे आणि ते आपल्याला त्यासाठी मदत करत असतात. जंगल हे जर आपण पाहायला गेलो तर जंगले ही पृथ्वीची फुफ्फुसे म्हणून कार्यरत असतात. वातावरण स्वच्छ ठेवण्याचं काम व हवामान स्थिर राखण्याचं काम ही जंगले करत असतात. जंगलामुळे मातीची धूप थांबवली जाते, पुराचे प्रभाव कमी होतात व ग्रामीण व आदिवासी लोकसंख्येला उपजीविकेचे साधन देखील जंगल उपलब्ध करून देत असतात. थोडक्यात सांगायचे तर वनसंपदा म्हणजे जंगलामध्ये साठलेली नैसर्गिक संपत्ती, जी मानवजातीच्या अस्तित्वास व पर्यावरणाच्या संवर्धनास मदत करते. जंगलाची व्याख्या वेगवेगळ्या प्रकारे केली जाते, पण त्यातले काही व्याख्या आपण पाहूया. जंगल ही एक गुंतागुंतीची स्थल परिसंस्था असून त्यामध्ये विविध प्रकारच्या वनस्पती, झाडे व प्राणी आढळतात. फळे, लाकूड, दळणासाठीचे लाकूड, मध, औषधी वनस्पती यासारखे अनेक संसाधने जंगलामुळे मानव जातीला उपलब्ध होतात. तसेच उद्योगासाठी आवश्यक कच्चा मालही जंगलाकडून आपल्याला मिळतो. वनसंपदा म्हणजे जंगलाद्वारे पुरवल्या जाणाऱ्या सर्व नैसर्गिक वस्तू व पर्यावरणीय सेवा, जसे की लाकूड, वन्यजीव, औषधे, मृदा संवर्धन आणि हवामान नियंत्रण, ज्या मानव जीवन तसेच पर्यावरणीय समतोल टिकून ठेवण्यास मदत करतात. या सगळ्या गोष्टी आपल्याला या जंगल संपदेमध्ये किंवा वनसंपदेमध्ये इन्क्लूड असलेल्या पाहायला मिळतात. तर वनसंपत्तीची माणसाच्या जीवनातील उपयुक्तता किंवा युटिलिटी ऑफ फॉरेस्ट इन द लाईफ ऑफ ह्युमन्स. वन ही मानवाला थेट व अप्रत्यक्षपणे फायदे देणारी अत्यंत महत्वाचा रिसोर्स किंवा संपदा आहे. वने ही पृथ्वीवरील अत्यंत महत्वाची नैसर्गिक संपत्ती असून ती मानवजातीस तसेच संपूर्ण परिसंस्थेस अनेक प्रकारचे लाभ देत असते. हे फायदे पर्यावरणीय, आर्थिक, औषधी तसेच सामाजिक स्वरूपाचे असतात. यामध्ये पर्यावरणीय उपयुक्तता, जसे की वनामुळे वातावरणातील कार्बन डायऑक्साईड शोषून घेतला जातो व आपल्याला ऑक्सिजन मिळतो. त्यामुळे पृथ्वी
ती फुफ्फुस आहे म्हणून जंगलांची ओळख आपल्या सर्वांना परिचित आहे. वने हवामान संतुलित ठेवतात, तापमान नियंत्रित करतात, तसेच पर्जन्य चक्र सुरळीत चालवण्यास मदत करतात किंवा पावसाचं चक्र ज्याला बोलूया ते चालवण्यास सुरळीत ठेवण्यासाठी देखील जंगलांचा अत्यंत महत्वाचा रोल असलेला आपल्याला पाहायला मिळतो. सोबतच जंगले ही पर्यावरणातील विविध जैवसंपदा जी आहे किंवा जैवविविधता जी आहे तिचं संरक्षण करण्याचं कार्य देखील वनही करत असतात. आर्थिक उपयुक्तता. वनामधून लाकूड, कागद निर्मितीसाठी कच्चा माल, लिंक, रेजिन, लाख, सुगंधित तेल इत्यादी अनेक उत्पादने मिळतात. या उत्पादनावर अनेक उद्योग अवलंबून असून ग्रामीण व आदिवासी लोकांना रोजगाराच्या संधी या वनांमुळे उपलब्ध होतात. त्यानंतर आपण पाहणार आहोत ते म्हणजे औषधी उपयोग. आयुर्वेदिक व नैसर्गिक औषधासाठी लागणाऱ्या असंख्य औषधी वनस्पती आपणाला जंगलातून उपलब्ध होतात. नीम, आवळा, तुळस, अर्जुन यासारख्या वनस्पती विविध आजारावर उपयोगी ठरतात. त्यामुळे वने ही आरोग्य दृष्टीनेही मानवासाठी अत्यंत महत्वाची आहे. सोबतच अन्न व निवारा पुरवण्याचं काम वन करत असतात. वनांमधून आपल्याला फळे, कंदमुळे, मध यासाठी अन्न मिळते. वनवासी व आदिवासी समुदायाचे जीवन मोठ्या प्रमाणावर जंगलावर अवलंबून असलेले आपल्याला पाहायला मिळते. तसेच लाखो प्राणी, पक्षी व सूक्ष्मजीवांना देखील वने ही नैसर्गिक निवारा पुरवत असतात. त्यामुळं वनांचं महत्व मानवाच्या जीवनामध्ये खूप जास्त आहे. वन संपदा ही तशी नूतनीकरणक्षम नैसर्गिक संपत्तीमध्ये समाविष्ट आहे. पृथ्वीच्या सुमारे 31% भूभागावर जंगले पसरली असून ही एक अत्यंत महत्वाची नूतनीकरणक्षम नैसर्गिक संसाधने आहे. वने आपल्याला लाकूड, इंधन, औषधे यासारखी भौतिक साधने देतातच, शिवाय वातावरणातील कार्बन डायऑक्साईडचं शोषण करून आपल्याला ऑक्सिजन पुरवण्याचं, सोबतच जलचराचं नियंत्रण करण्याचं काम आणि हवामान संतुलित राखण्याचं किंवा पर्यावरणीय संतुलन राखण्याचं काम जंगल ही नैसर्गिकरित्या करत असतात. जंगले ही नैसर्गिकरित्या पुन्हा वाढू शकतात, परंतु लोकसंख्या वाढ, शेती विस्तार आणि औद्योगिकरणामुळे होणारा अतिवापर त्यांच्या पुनर्निर्मितीच्या गतीपेक्षा जास्त आहे. त्यामुळे भारतासारख्या देशामध्ये जिथे आवश्यक 33% जंगल क्षेत्र आहे, जी केवळ 21 ते 22% जंगल क्षेत्र आपल्या देशामध्ये पाहायला मिळतं, ही एक आपल्यासाठी गंभीर समस्या बनलेली आहे. त्यामुळं आपल्याला नूतनीकरणक्षम स्वरूप असलेल्या जंगलाची देखील वाढ करणं आवश्यक झालेलं आहे. कारण ती जर आपण वाढ करू शकलो नाही तर ती जंगले पुन्हा निर्माण होऊ शकणार नाही. यासाठी आपण नैसर्गिक समतोल राखणं आवश्यक आहे. निसर्ग पोषक द्रव्यांचे चक्र आणि परिसंस्था प्रक्रियाद्वारे समतोल राहतात. झाडे कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात व त्यामुळे सोबतच ऑक्सिजन सोडतात, तर प्राणी ऑक्सिजन वापरतात व त्यामुळे पर्यावरण संतुलन टिकून राहतं. समस्या. शेती, शहरीकरण आणि उद्योगांच्या गरजांसाठी होणारी अति जंगलतोड नैसर्गिक पुनर्निर्मितीपेक्षा जास्त असल्याने डिफॉरेस्टेशन वाढत आहे. जंगलांचं प्रमाण दिवसेंदिवस कमी होत आहे. त्यामुळं ही एक मोठी समस्या आपल्या समोर उपस्थित झालेली आहे. त्यामुळं शाश्वततेचे आव्हान, सस्टेनेबिलिटी चॅलेंज आपल्या सर्वांसमोर किंवा मानवजातीसमोर केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण जगामध्ये हे आव्हान आपल्या समोर उभं राहिलेलं आहे. आणि ते आव्हान पेलण्यासाठी वनक्षेत्रात होणारी घट जी आहे ती आपल्याला थांबवली पाहिजे. भारतामध्ये अगोदरच अपेक्षित असलेल्या 33% पेक्षा जंगलाचं प्रमाण खूप कमी आहे. तेव्हा या जंगलाच्या व्यवस्थापनाची गरज सर्वाधिक आपल्यासारख्या देशांमध्ये आहे. वनसंवर्धन, वृक्ष लागवड आणि शाश्वत वन व्यवस्थापन अत्यावश्यक आहे, जेणेकरून वापराचा वेग व नैसर्गिक पुनर्निर्मिती क्षमता यामध्ये जो अवमेळ झालेला आहे किंवा यामध्ये जो असमतोल झालेला आहे तो आपल्याला दूर करण्याची गरज आहे. पर्यावरणीय स्थैर्य टिकवण्यासाठी वनसंपदेचे संरक्षणात्मक व शाश्वत व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. वने केवळ वस्तू निर्माण करणारे साधने असून ती पृथ्वीच्या परिसंस्थेचा कणा आहे हे ओळखून आपल्याला जंगलांची काळजी घेणं अत्यंत महत्वाचं झालेलं आहे. तर मग वनांचा वापर कशा पद्धतीने केला पाहिजे? वने ही नूतनीकरणक्षम नैसर्गिक संपत्ती असली तरी त्यांचा वापर जर नैसर्गिक पुनर्निर्मितीच्या वेगापेक्षा जास्त झाला तर त्याचा
त्याला वनांचे अतिशोषण असे म्हणतात. म्हणजेच इतक्या वेगाने झाडं वाढतात, त्यापेक्षा जर आपण अधिक गतीने झाडं तोडू लागलो, जंगल नष्ट करू लागलो, तर ते संसाधन एक दिवस संपेल आणि मग आपल्याकडे हाहाकार निर्माण होईल. याचा आपण विचार करावा. वनांचा उपयोग मानव विविध प्रकारे करत आलेला आहे आणि करतो आहे. जसे की आर्थिक उपयोग, लाकूड घर बांधण्यासाठी, फर्निचर बनवण्यासाठी, दळणासाठी, इंधन म्हणून, कागद बनवण्यासाठी, वेगवेगळ्या उद्योगांचा कच्चा माल जसे की डिंक, लाख, रेशीम, सुगंधित तेल इत्यादी उत्पादने जंगलातून मिळतात. आणि उदाहरणार्थ कागद कारखान्यासाठी मोठ्या प्रमाणात युकॅलिप्टस झाडाची जी आहे ती लागवड केली जात आहे. औषधी वनस्पती, अनेक औषधी वनस्पती जसे की नीम, आवळा, अर्जुन, अश्वगंधा जंगलात मिळतात. उदाहरणार्थ आयुर्वेदिक औषध उद्योग जंगलातील वनस्पतीवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे. तेव्हा जंगलाची काळजी घेणं हे आपलं कर्तव्य ठरतं. आपली अन्न व उपजीविका जर आपल्याला चालवायची असेल तर त्यासाठी देखील जंगलामधून मिळणारे फळे, कंदमुळे, मध, औषधी इत्यादी वनस्पती गोळा करताना आपल्याला त्यांचा नायनाट होणार नाही किंवा त्या संपणार नाही याची देखील काळजी घेणं आवश्यक आहे. कारण यावरच आपली किंवा बहुधा वनवासी व आदिवासी म्हणणाऱ्या लोकांची जी आहे ती उपजीविका चालू आहे. यासोबतच वने ही पर्यावरणीय पद्धतीने देखील आपल्यासाठी उपयोगाची आहेत. कारण वने ही हवामान नियंत्रित करतात, मातीची धूप थांबवतात, जलचक्र सुरळीत ठेवतात आणि सोबतच वनांची अतिशोषण ही एक मोठी समस्या आज आपल्या समोर उभा राहिलेली आहे. त्याचा देखील आपल्या सर्वांनी एकत्रितपणे विचार करण्याची गरज आहे. जेव्हा जंगलांचा वापर मर्यादेपेक्षा जास्त होतो तेव्हा पर्यावरणीय समतोल बिघडतो. यामुळे वनतोड, जैवविविधतेचा ऱ्हास, पूर, दुष्काळ आणि हवामान बदल यासारख्या समस्या निर्माण होतात. अतिशोषणाची प्रमुख कारण, यामध्ये वाढती लोकसंख्या हे अतिशोषणाचे एक प्रमुख कारण आहे. भारतातच नव्हे तर संपूर्ण जगामध्ये जे काही लोकसंख्या वाढ चालू आहे त्या वाढीला उपस्थित सध्या अस्तित्वात असलेली जंगल संपदा ही आपल्याला पुरेशी करणार आहे. त्यामुळं वाढती लोकसंख्या ही देखील एक मोठं वनाच्या अतिशोषणावर कारण. ग्रामीण भागात जाळण्यासाठी मोठ्या प्रमाणात लाकूड तोड, तसेच शहरीकरण. दिवसेंदिवस आपण पाहतो आहोत की शहरांचा आकार वाढतो आहे. शेतीखाली असलेली जमीन आहे ती घर बांधण्यासाठी वापरली जाते आहे आणि पर्यायाने त्या जमिनीमध्ये असणाऱ्या वनस्पती किंवा जंगल ते नष्ट होत आहे. त्यामुळे देखील वनांचा जो आहे तो हळूहळू का होईना पण ऱ्हास होत असल्याला आपल्याला पाहायला मिळतो. सोबतच औद्योगिक गरजा, जशी लोकसंख्या वाढ होत आहे त्याच पद्धतीने आपल्या औद्योगिक गरजा देखील वाढत आहेत. यामध्ये लाकूड, खनिज व आपल्याला जमीन लाकूड लागते म्हणून आपण जंगल तोड करतो. खनिजे पाहिजे म्हणून आपण जंगलाखाली जमिनीत खोडून त्या ठिकाणी खनिज काढण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि घरासाठी म्हणा किंवा औद्योगिक क्षेत्र उभा करण्यासाठी म्हणा आपल्याला जमीन लागते. त्यासाठी देखील वनांचा जो आहे तो ऱ्हास प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे आपल्याकडून केला जातो. कागद निर्मिती, फर्निचर व प्लायवूड उद्योगामुळे मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत असलेली आपल्याला पाहायला. सोबतच शेती विस्तार, जी जमीन पूर्वी गावाशेजारी गायरान जमीन म्हणून पडली असायची ती जमीन किंवा त्या जमिनीवरती आपल्याला जंगल तोडून आज आपण त्या ठिकाणी शेती करण्यास सुरुवात केलेली आहे आणि त्यामुळे देखील वनांचा जो आहे तो दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात ऱ्हास होतो आहे. वेगवेगळे विकास प्रकल्प जसे की धरणे, महामार्ग, रेल्वे मार्ग व खाणी यासाठी देखील मोठ्या प्रमाणावर वनक्षेत्र नष्ट होत आहे. मोठ्या धरणामुळे हजारो हेक्टर जंगल किंवा जंगलातील जमीन जी आहे ती पाण्याखाली जात असते. वनांचा अतिवापर थांबवून शाश्वत व्यवस्थापन, वृक्ष लागवड आणि जनजागृती केल्याशिवाय पर्यावरणीय समतोल राखणे शक्य नाही. वने ही केवळ संसाधने नसून जीवनाचा आधार आहे हे लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे. अतिशोषणाचे होणारे परिणाम किंवा इफेक्ट्स ऑफ ओव्हर एक्सप्लॉयटेशन ऑफ फॉरेस्ट रिसोर्स. तर नेमकं काय होऊ शकतं जर आपण असाच अतिप्रमाणात वापर करत राहिलो तर? वनसंपदेचा अतिवापर झाल्यास त्याचे गंभीर पर्यावरणीय, सामाजिक व आर्थिक परिणाम दिसून येतात. प्रमुख परिणाम खालीलप्रमाणे आहेत ते आपण पाहूया. निर्मलीकरण, मोठ्या प्रमाणावर झाडतोड झाल्यामुळे, जंगलतोड झाल्यामुळे जंगले कमी होत चालली आहेत. त्यामुळे पर्यावरणीय परिसंस्था विस्कळीत होत आहेत.
उदाहरणार्थ धरणे, महामार्गे किंवा खाणकाम यासाठी आपण हजारो हेक्टर जंगल येथे तोडत आहोत. आणि त्यामुळं जे काही इकोसिस्टीम्स आहेत त्या इकोसिस्टीम्स वितर होत आहेत आणि आपल्याला असं वाटतं की त्यांचा आपल्या जीवनावर काय परिणाम होतो. पण आपल्याला माहिती आहे एक जीव हा दुसऱ्या जीवावर अवलंबून असतो, त्यामुळं त्याचं देखील आपण काळजी घेण्याची आवश्यकता आहे. सोबतच पर्यावरणीय बदलामुळे, जंगलतोडीमुळे कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण वाढत आहे, परिणामी जागतिक तापमान वाढ होत आहे आणि हवामानात अस्थिरता निर्माण झालेली आहे. पावसाचे प्रमाण असमतोल झालेला आहे आणि उदाहरण जर दिलं तर काही भागामध्ये तीव्र उष्णता तर काही भागामध्ये अतिवृष्टी अनुभवास येते आहे. पावसाळ्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो, हिवाळ्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात थंडी पडतो आणि उन्हाळ्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात ऊन पडतं. हा देखील एक ग्लोबल वॉर्मिंगचा परिणाम आपल्याला मागील काही वर्षापासून पाहायला मिळत आहे. जैवविविधतेचा त्रास हा देखील जंगलतोडीचा किंवा एक महत्वाचा परिणाम आहे. वन्यजीवांचे नैसर्गिक अधिवास नष्ट झाल्याने अनेक प्राणी व वनस्पती प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. वाघ मानवी वस्तीमध्ये येत आहे, हत्ती मानवी वस्तीमध्ये येत आहे. तर मग नेमकं आपण याचा विचार केला पाहिजे की ते आपल्या वस्तीमध्ये येत आहेत की आपण त्यांच्या वस्तीमध्ये अतिक्रमण करत आहोत, याचा देखील विचार करण्याची वेळ आपल्यावरती आज आलेली आहे. असंच जर होत राहिलं तर जंगलातील वनस्पती आणि सोबतच प्राणी हे जे नष्ट होतील, नैसर्गिक आपत्तीमध्ये वाढ होईल, जमिनीची धूप मोठ्या प्रमाणात होत राहील आणि आपल्याला येणाऱ्या काळामध्ये अन्नाची जी आहे ती टंचाई निर्माण होते. सोबतच जमिनीचं ओसाडीकरण होत आहे, जे आपण वाळवंटीकरण असं म्हणतो. सुपीक जमीन जी आहे ती नापीक होत आहे आणि त्यामुळे पर्यायाने अन्न उत्पादन दिवसेंदिवस कमी होत आहे. महापूर, भूस्खलन यासारखे परिणाम आपल्याला वर्षानुवर्ष, वर्षातून कितीतरी वेळेस, खास करून हिमालयन रेंजमध्ये आपल्याला भूस्खलन इतकंच नाही तर सह्याद्रीच्या काही भागामध्ये देखील आपल्याला भूस्खलन झाल्याच्या बातम्या खास करून पावसाळ्यामध्ये आपल्याला ऐकायला मिळतात. वनांच्या अतिशोषणामुळे पर्यावरणीय समतोल बिघडतो व मानवी जीवनावर गंभीर परिणाम होतो. त्यामुळे वनसंवर्धन, वृक्ष लागवड आणि संसाधनाची पुनर्निर्मिती करणं हे मानवाचं आद्य कर्तव्य झालेलं आहे. जंगलतोडीची प्रमुख कारणं जर आपण पाहायला गेलो तर विविध कारणं आहेत. त्यातील काही प्रमुख कारणं आपण या ठिकाणी पाहूयात. सोप्या भाषेत जंगलतोड म्हणजे शेती, औद्योगिक किंवा शहरी वापरासाठी जंगलाची झाडे तोडणे आणि जंगल साफ करणे होय. यामध्ये जमीन रहिवासी, व्यावसायिक किंवा औद्योगिक हेतूसाठी योग्य होण्यासाठी वनांचे संरक्षणाची कायमस्वरूपी समाप्ती समाविष्ट आहे. गेल्या शतभरात जंगलातील जगभरातील जंगलांच्या संरक्षणासह लक्षणीय झाडतोड केली गेली आहे. यामुळे हिरवा कव्हर, ज्याला आपण ग्रीन कव्हर ऑफ द अर्थ आहे, तो खूप मोठ्या प्रमाणात कमी झालेला आपल्याला पाहायला मिळतो. संयुक्त राष्ट्राच्या अन्न व कृषी संघटनेच्या म्हणण्यानुसार दरवर्षी साधारण 30 दशलक्ष हेक्टरवरील जंगल जे आहे ते आपल्या वेगवेगळ्या कारणावर नष्ट होत आहे. जंगलतोड करणे, जंगल हटविणे म्हणून देखील पाहिले जाऊ शकते. त्यामुळे पर्यावरणीय आणि अशा विविध असंतुलन होत आहे. जंगलतोड चिंताजनक बनत आहे. हे त्वरित व दीर्घकालीन परिणाम हे सध्या आपल्याला जंगलतोडीचे असलेले पाहायला मिळत आहे. त्यामुळं काही अंदाजानुसार जंगलतोड सध्याच्या दराने चालू राहिल्यास जगातील पावसाची जंगले अगदी येत्या काही दिवसामध्ये जे आहे ते संपूर्णपणे नष्ट झालेली आहेत. तेव्हा त्याची प्रमुख कारणे काय? शेती व कृषी उपक्रम. शेती तर करावीच लागेल आपल्याला आणि सोबतच आपल्याला शेतीशी लगत असलेले इतरही उपक्रम जे आहेत ते आपण त्यासाठी जमीन वापरतो आहोत. बेकायदेशीर लाभ, शहरीकरण, जमिनीचे निर्जनीकरण, सोबतच खाणकाम यासाठी देखील हे असे विविध कारण जे आहेत ते आपल्याला जंगलतोडीच्या कडे पाहायला मिळतात. त्यामुळे मध्येच कधीतरी जंगलामध्ये आग लागते आणि हजारो एकर जंगल नष्ट होतं. सोबतच पेपर निर्मितीसाठी देखील आपण जंगलाचा वापर जो आहे तो किंवा पेपर निर्मितीसाठी आणि सोबतच वाढती लोकसंख्या ही निर्वनीकरणाची प्रमुख कारणे असलेली आपल्याला पाहायला मिळतात. खाणकामांचे मानवावरील किंवा वनावरील होणारे परिणाम, इफेक्ट्स ऑफ मायनिंग ऑन द फॉरेस्ट. मायनिंग म्हणजे मग ती उच्च प्रतीची खनिजे असोत किंवा निकृष्ट प्रतीची अगदी साधी वाळू असेल तुमचं किंवा तुमचा हे असेल कारण तो खरीप म्हणतो आपण, त्यासाठी देखील मोठ्या प्रमाणामध्ये जंगलतोड होते आहे आणि त्या खाणीसाठी मोठ्या प्रमाणात जंगलतोड होत असलेली आपल्याला पाहायला मिळतात.
खाणकाम आणि धरणे हे महाराष्ट्रातील वनक्षेत्राच्या ऱ्हासाला कारणीभूत ठरणारे प्रमुख घटक आहेत. खाणकामामुळे मोठ्या प्रमाणात जंगलतोड, जैवविविधतेचे नुकसान, प्रदूषण आणि जमीन खरडून काढली जात आहे. धरणे आणि जलाशयामुळे देखील वनजमीन पाण्याखाली जाते आणि वन्यजीवांचा अधिवास नष्ट होतात आणि पर्यायाने नैसर्गिक परिसंस्थेत बदल होऊन किंवा त्यामध्ये असमतोल निर्माण होऊन आपल्याला त्याचे विविध परिणाम पाहायला मिळतात. वनजमिनीचा ऱ्हास, खाणकामासाठी जंगले तोडली जातात, त्यामुळे मौल्यवान वृक्षाचे नुकसान होते, जैवविविधता नष्ट होते. खाणीमुळे वन्यजीवांचे नैसर्गिक अधिवास नष्ट होऊन परिसंस्थेतील समतोल बिघडतो आहे. प्रदूषण, खाणकामातून निर्माण होणाऱ्या रसायनामुळे माती, भूजल आणि भूपृष्ठावरील देखील पाणी जे आहे, जमीन हे दूषित होत आहेत आणि सोबतच जंगलाचे देखील आरोग्य जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये धोक्यात आलेलं आहे. जमिनीची धूप ही खाणकामामुळे असेल किंवा जंगल तोडल्यामुळे होत असेल ती फार मोठ्या प्रमाणावर होत आहे आणि यामुळे तसंच धरणे आणि जलाशयाची वनावरील परिणाम. वनजमीन पाण्याखाली जाते. धरणाच्या प्रकल्पामुळे हजारो हेक्टर वनजमीन जी आहे ती वनजमीन आणि जंगल पाण्याखाली गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतं, ज्यामुळे वनाच्छादनाचं प्रमाण जे आहे ते दिवसेंदिवस कमी होत आहे, नष्ट होत आहे. वन्यजीवांचे स्थलांतर, अधिवास नष्ट झाल्यामुळे प्राणी आणि पक्षी सुरक्षिततेसाठी इतरत्र स्थलांतर करतात, ज्यामुळे जैवविविधता कमी होत आहे. याचा परिणाम तर या सर्वांचा विचार करून आपण जंगल संपदा जी आहे ती काळजी घेणं गरजेचं आहे. आजच्यासाठी इतकंच. थांबूया. थँक्यू. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.